महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार नेमकी कोणती नवी खेळी खेळणार याबाबत आता तर्कवितर्कांना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी आगामी राजकीय भविष्याबाबत चाचपणी सुरू झाल्याचं चित्र आहे। वर्षा बंगल्यावरती रात्री नेमकं काय घडलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल रात्री अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या तिन्ही बड्या नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली। रात्रीच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडताच जयंत पाटील यांनी यावरती आपली प्रतिक्रिया दिली। त्यांनी तटकरे आणि पटेल यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय बैठक झाली नाही असा दावा केलाय। माझा आणि प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या भेटीचा काहीही संबंध नाही। इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवल्याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी रात्री 10:30 वाजता वर्षावर गेलो होतो। मुख्यमंत्र्यांशी केवळ 5 मिनिटं चर्चा करून मी बाहेर पडलो। तिथे तटकरे आणि पटेल उपस्थित आहेत याची मला कोणतीही कल्पना नव्हती, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही। आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही। अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणाबरोबरही आमची झाली नाही। द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या भेटीपूर्वी एक घडामोड घडली होती। जयंत पाटील यांनी सर्वात आधी दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती। शरद पवारांसोबत चर्चा केल्यानंतर जयंत पाटील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले। या गुप्त बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत मुख्यमंत्री कार्यालय किंवा राष्ट्रवादीतील नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनाही बैठकीच्या अजेंड्यापासून दूर ठेवण्यात आल्याचं समजतंय। ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारही फुटणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती। सूत्रांच्या दाव्यानुसार शरद पवारांच्या पक्षातील 10 पैकी किमान 5 आमदार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती किंवा NDA मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत। विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळवणं आणि प्रशासकीय मंजुरी मिळवणं कठीण जात असल्याचा सूर या आमदारांचा आहे। जयंत पाटील यांनी नुकतीच आमदारांची ही भावना शरद पवारांसमोर मांडली होती। पक्षातील एक मोठा गट भाजपासोबत जाण्यास अनुकूल असल्याचं त्यांनी संकेत दिले होते। मात्र या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार यांनी अजूनही मौन बाळगलंय। सध्या विधानसभेत शरद पवार गटाकडे अवघे 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार आहेत। संख्याबळ कमी असलं तरी दिल्लीतील राजकीय समीकरणांसाठी शरद पवार गटाचं महत्त्व वाढलंय। केंद्र सरकार आगामी काळात मतदारसंघाची पुनर्रचना यासारखी महत्त्वाची विधेयकं आणण्याच्या तयारीत आहे। अशा वेळी संसदेत आपलं पारडं जड ठेवण्यासाठी भाजपला शरद पवारांची गरज भासू शकते, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे। दरम्यान गेल्या 2 आठवड्यांपासून शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशी चर्चा देखील होती। मात्र या चर्चांना काँग्रेसमधूनच विरोध झाला होता। आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमुळे हा गट महायुतीच्या जवळ जाणार की शरद पवार पुन्हा एकदा कोणती गुगली टाकून राजकारणाची दिशा बदलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।